नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. आपण कालच्या वाचनात पाहिले, राजा शुद्धोधनाने आपला पुरोहित याला भगवंताचे मन वळविण्यासाठी पाठविले व त्यांनी पूर्ण पराकाष्ठाने भगवंताचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्यावर भगवंतांनी काय उत्तर दिले ते आजच्या भागात बघूया. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 5, भगवान बुद्धांचे उत्तर. महाराजांच्या मनातील पित्याचा वात्सल्य भाव, विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेली माया मी चांगल्या प्रकारे जाणतो. तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे. प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसता तर आपल्या आवडत्या नातलगांच्या सोबत राहण्याची इच्छा कोण करणार नाही. परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे. म्हणूनच माझे पिता प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे. परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही. कारण झालेल्या या स्वप्नावत भेटीमुळे त्यांना वियोगाचे दुःख होत आहे. यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे. वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही, तर अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे. वाटेत एकमेकांना भेटणारे प्रवासी पुढे विलग होतातच. त्याचप्रमाणे आज किंवा उद्या केव्हा ना केव्हा वियोग होणारच. तर कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनांची ताटातूट झाली तर दुःख करीत बसेल? मग तो प्रियजन कितीही प्रिय का असो ना. माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो. ही मानव जातीची कहाणी आहे. जे मुक्त आहेत त्यांना याची काय खंत असणार. प्राणी मातेचा गर्भ सोडून जन्माला येतो. त्या क्षणापासून मृत्यू त्याचा पाठलाग करीतच असतो. तर मग आपल्या स्नेहामुळे माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता? एखादी ऐहिक वस्तू साध्य करून घेताना वेळ अवेळ असेलही काळ हा सर्व वस्तूंशी संलग्न असतो. काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो. परंतु जीवन हेच अस्थिर असल्यामुळे धर्माचे आचरण करण्यासाठी कुठलाही काळ अनुकूलच असतो. महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवावी हा पित्याला शोभणारा उदात्त विचार आहे. परंतु माझ्याकरिता ती गोष्ट एखाद्या आजारी माणसाने हावरटपणाने अपथ्यकारक अन्न स्वीकारण्या इतकेच अनुचित आहे. जो राज्याधिकार आभासमान आहे, जेथे चिंता आहे, द्वेष आहे, क्लांती आहे, जेथे राजसेवेच्या खातीर इतरांवर अन्याय उद्भवतो, तो प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल? सोनेरी प्रासाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो. मिष्टान्न भोजन हे विष कालवल्यासारखे वाटते आणि कमल फुलांनी आच्छादलेली शय्या जणू पाण्यातील मगरींनी ग्रासल्यासारखी वाटते. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.